आज आपण बघणार आहोत सेल वॉल. सेल वॉलचं स्ट्रक्चर अँड फंक्शन. हा एकदम महत्त्वाचा सेल ऑर्गनचा आहे सेल वॉल. इंट्रोडक्शन बघूया. फर्स्टली आपण सेल वॉल. सेल वॉल इज फाउंड ओनली इन प्लांट्स अँड ॲब्सेंट इन ॲनिमल. सेल वॉल हा फक्त प्लांट सेल्समध्ये आढळून येतो, ॲनिमलमध्ये तो पूर्णपणे ॲब्सेंट आहे. त्यानंतर जो काही प्लांटचा आपला सेल वॉल आहे तर तो सेल्युलोजनी बनलेला आहे. म्हणजेच प्लांट सेल वॉल इज मेड अप ऑफ द सेल्युलोज. इट इज आउटर मोस्ट लेअर ऑफ द सेल. सेलचा हा सगळ्यात आउटर मोस्ट म्हणजे सगळ्यात बाहेरचा लेअर आहे. सेलमध्ये जर डायग्राम जर माहीत असेल आपल्याला तर सगळ्यात जो काही म्हणजे प्रोटेक्शन करण्याचं काम आहे सेलचं तर ते सेल द्वारे केले जाते. त्याचप्रमाणे सेलच्या सगळ्यात बाहेरचा म्हणजे आउटर मोस्ट लेअर आहे तर तो आहे सेल वॉल. त्यानंतर सेल वॉल इज द नॉन लिव्हिंग स्ट्रक्चर. त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे तर ते नॉन लिव्हिंग आहे. सेल वॉल इज डिफरन्शिएट इंटू 3 पार्ट्स. म्हणजे सेल वॉलचे डिवायडेशन होऊन त्याचे 3 पार्ट्समध्ये त्याचं विभाजन झालेलं आहे. फर्स्ट आहे मिडल लॅमेला, सेकंड पार्ट आहे प्रायमरी सेल वॉल आणि थर्ड वन इज द सेकंडरी सेल वॉल. म्हणजे जो काही प्लांट सेल वॉल आहे तर तो 3 पार्ट्समध्ये डिफरन्शिएट झालेला आहे. मिडल लॅमेला, प्रायमरी सेल वॉल अँड सेकंडरी सेल वॉल. लक्षात आलं असेल आपले की जे काही प्लांट सेल वॉल हा फक्त प्लांट सेलमध्येच आढळून येतो. ॲनिमल सेल्समध्ये तो पूर्णपणे ॲब्सेंट आहे. त्यानंतर जो काही प्लांट सेल वॉल आहे तर तो सेल्युलोजनी बनलेला आहे. मीन्स प्लांट सेल वॉल इज मेड अप ऑफ द सेल्युलोज. त्यानंतर सेल वॉल हा सेलचं एकदम आउटर मोस्ट लेअर आहे. नेक्स्ट की सेल वॉल हा जे काही स्ट्रक्चर आहे तर ते नॉन लिव्हिंग आहे आणि त्याचे 3 पार्ट्स पडलेले आहेत. मीन्स सेल वॉल इज डिफरन्शिएट इंटू 3 पार्ट्स. जो काय पहिला पार्ट आहे तर तो आहे मिडल लॅमेला, सेकंड वन इज द प्रायमरी सेल वॉल आणि थर्ड वन इज द सेकंडरी सेल वॉल. आता आपण त्याचं स्ट्रक्चर बघूयात आणि नंतर मग एक्सप्लेन. हे फक्त झालं इंट्रोडक्शन. स्ट्रक्चर ऑफ द सेल वॉल. डायग्राममध्ये हे करा की स्ट्रक्चरमध्ये काय दिसते आपल्याला की न्यूक्लियस सगळ्यात सेंटरला आणि जो काही सर्क्युलर आहे तर तो आहे न्यूक्लियस. त्यानंतर बघा सायटोप्लाझम. सायटोप्लाझम नंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता सायटोप्लाझम इज सराउंडेड बाय थिन अँड फ्लेक्झिबल मेम्ब्रेन. म्हणजे सायटोप्लाझमद्वारे जो काही फ्लेक्झिबल मेम्ब्रेन सराउंड झालेला आहे तर त्याला म्हटलं जातं प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे सेल मेम्ब्रेन. त्यानंतर प्रायमरी सेल वॉल. जो काही पहिला सेल वॉल असणार आहे तर त्याला म्हटलं जाईल प्रायमरी सेल वॉल. प्रायमरी सेल वॉल नंतर जो काही सेल वॉल असणार तर त्याला म्हटलं जाईल सेकंडरी सेल वॉल आणि व्हॅक्यूल्स. म्हणजे बघा स्ट्रक्चर ऑफ सेल मेम्ब्रेनमध्ये मिडल लॅमेला हा पहिला असणार, त्यानंतर प्रायमरी सेल वॉल हा त्यानंतर आणि सगळ्यात लास्ट असणारे सेकंडरी सेल वॉल. म्हणजे सेकंडरी सेल वॉल हा प्रायमरी सेल वॉल कंप्लीट झाल्यानंतर फॉर्म होणार आहेत बघा. आणि मिडल लॅमेला कंप्लीट झाला की त्यानंतर तयार होणारा सेल वॉल म्हणजे प्रायमरी सेल वॉल. म्हणजे हे एकमेकावरती डिपेंड्स आहे. म्हणजे डायग्राममध्ये अगोदर मिडल लॅमेला न अपेक्षित आहे, मिडल लॅमेनंतर प्रायमरी सेल वॉल आणि प्रायमरी नंतर सेकंडरी सेल वॉल. त्यानंतर जो काही मधला सेंटर आहे तर त्याला म्हटलं जाईल न्यूक्लियस. आपण बघितलं आहे न्यूक्लियस सेल ऑर्गन्स. त्यानंतर न्यूक्लियस नंतर जे काही एकदम म्हणजे राऊंडेड आणि एकदम फ्लेक्झिबल आहे तर त्याला म्हटलं आहे सायटोप्लाझम. त्यानंतर सायटोप्लाझमनी जो काही सराउंड केलेला मेम्ब्रेन आहे तर त्याला म्हटलं जाईल प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सायटोप्लाझम. त्यानंतर प्रायमरी सेल वॉल, सेकंडरी सेल वॉल. हे झालं स्ट्रक्चर ऑफ द प्लांट सेल. कारण ॲनिमल सेलमध्ये तर तो ॲब्सेंटच आहे. स्ट्रक्चर ऑफ द सेल वॉल कन्सिस्ट ऑफ द 3 मेन पार्ट्स. त्याचे 3 पार्ट्स आहेत. पहिला म्हणजे मिडल लॅमेला. हा सिक्वेन्सच आहे सेल वॉलचा. तर पहिला आहे मिडल लॅमेला, सेकंड वन इज द प्रायमरी सेल वॉल अँड सेकंड वन इज द थर्ड वन इज द सेकंडरी सेल वॉल. तर फर्स्ट डिस्कस करूया आपण की मिडल लॅमेला. मिडल लॅमेला इज कॉमन लेअर बिटवीन ॲडजसंट सेल. म्हणजे मिडल लॅमेला हा ॲडजसंट सेल्समधला कॉमन लेअर आढळून येतो. त्यानंतर इट इज कंपोज्ड ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. म्हणजे जो काही मिडल लॅमेला आहे तर तो कॅल्शियम अँड मॅग्नेशियम या घटकांपासून बनलेला आहे. सेल्युलोज इज नॉट फाउंड इन मिडल लॅमेला. आपण इंट्रोडक्शनमध्ये बघितलं की तो काही प्लांट सेल वॉल आहे तर तो सेल्युलोजनीपासून बनलेला आहे. परंतु इन केस ऑफ मिडल लॅमेला सेल्युलोज इज नॉट फाउंड. म्हणजे मिडल लॅमेलामध्ये सेल्युलोज हा आढळून येत नाही. ॲक्च्युअली सेल वॉल प्लांट सेलमध्ये सेल्युलोजपासून बनलेला आहे. परंतु जो काही सेल वॉलचा पहिला पार्ट्स आहे मिडल लॅमेला किंवा पहिला लेअर आहे तर त्या लेअरमध्ये सेल्युलोज आढळून येत नाही. नेक्स्ट द सेल्स ऑफ प्लांट टिश्यू आर कनेक्टेड बाय इंटरसेल्युलर मॅट्रिक्स कॉल्ड ॲज द लॅमेला.
म्हणजे काही प्लांट टिश्यू सेल्स आहेत तर त्या इंट्रासेल्युलर मॅट्रिक्सनी कनेक्ट झालेल्या आहेत, तर त्याला म्हटलं जातं लॅमेला. म्हणजे जे काही प्लांट टिश्यूच्या प्लांट टिश्यूचे काही सेल्स आहे तर त्या इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स एका स्पेसिफिक इंट्रासेल्युलर मॅट्रिक्सनी कनेक्ट झालेला आहे आणि ज्या रिजनला त्या मॅट्रिक्सनी कनेक्ट झालेले आहे तर त्या रिजनला किंवा त्या लेयरला म्हटलं जातं मिडल लॅमेला. म्हणून तो फर्स्ट सेंटेन्सच आहे की इट इज कॉमन लेयर बिटवीन ॲडजसंट सेल्स. आणि सगळ्यात लास्ट इट इज फॉर्म बाय फ्युजन ऑफ व्हेसिकल्स अँड सिस्टर्ने. हे जे काही व्हेसिकल्स आणि सिस्टर्ने आहे तर ते गोल्गी बॉडीचे पार्ट्स आहेत. ज्या वेळेस व्हेसिकल्स आणि सिस्टर्नेचं फ्युजन होईल म्हणजे दोन्हींचं मिक्सिंग होईल त्यावेळेस मिडल लॅमेला हा नव्याने तयार होणार आहे. म्हणजे मिडल लॅमेला हा पूर्णपणे कशावर डिपेंड्स असणार आहे तर व्हेसिकल्स अँड सिस्टर्ने. का बरं? कारण दोन्हींचं ज्यावेळेस फ्युजन होईल तर त्यावेळेस मिडल लॅमेला हा फॉर्म होईल. मिडल लॅमेलामध्ये महत्त्वाचं काय आहे की तो कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या घटकांपासून बनलेला आहे. त्यानंतर मिडल लॅमेलामध्ये सेल्युलोज हा आढळून येत नाही. त्यानंतर मिडल लॅमेला म्हणजे काय की जे काही प्लांट टिश्यू सेल्स आहेत तर त्या इंट्रासेल्युलर मॅट्रिक्सने कनेक्ट झालेल्या आहेत त्याला म्हटलं जातं मिडल लॅमेला. त्यानंतर ज्यावेळेस व्हेसिकल्स अँड सिस्टर्नेचं फ्युजन होईल त्यावेळेस मिडल लॅमेला हा नव्याने फॉर्म होईल. आता मिडल लॅमेला नंतर प्लांट सेल वॉलचा लेअर असणार आहे तर प्रायमरी सेल वॉल. आता सेकंड वन आहे प्रायमरी सेल वॉल. आफ्टर द सेल डिव्हिजन द फर्स्ट फॉर्म सेल वॉल कॉल्ड ॲज द प्रायमरी सेल वॉल. म्हणजे ज्यावेळेस सेल डिव्हिजन कंप्लीट होते त्यानंतर जो काही फर्स्ट सेल वॉल तयार होईल त्याला म्हटलं येईल प्रायमरी म्हणजे फर्स्ट. म्हणजे लक्षात आलं असेल की सेल डिव्हिजन कंप्लीट झाल्यानंतर जो सेल वॉल हा फर्स्ट फॉर्म होईल त्या सेल वॉलला म्हटलं जाईल प्रायमरी सेल वॉल. प्रायमरी सेल वॉल आर थिन. म्हणजे प्रायमरी सेल वॉल एकदम कसा आहे? थिन आहे. अँड लाईज बिटवीन मिडल लॅमेला अँड सेकंडरी सेल वॉल. डायग्राममध्ये आपण बघितलं की फर्स्ट लेअर आहे मिडल लॅमेला आणि थर्ड वन आहे द सेकंडरी सेल वॉल. मीन्स सेकंडरी सेल वॉल अँड मिडल लॅमेला या दोन्हीमधला जो लेअर असणार आहे तर त्याला म्हटलं जाईल प्रायमरी सेल वॉल. दोन्हीमधला म्हणजे कुठला? प्रायमरी सेल वॉल. फर्स्टली कुठला आहे? मिडल लॅमेला. सेकंड वन इज द प्रायमरी सेल वॉल अँड थर्ड वन इज द सेकंडरी सेल वॉल. आता प्रायमरी म्हटलं तर मिडल लॅमेला आणि सेकंडरी सेल वॉल हे दोन्हीमधलं असलेलं लेअर म्हणजेच काय? प्रायमरी. आता सेकंडरी जरी म्हटलं तर मिडल लॅमेला आणि सेकंडरी सेल वॉल त्यामधलं लेअर असलं तर प्रायमरी सेल वॉल. वेन ग्रोथ इज स्टॉप इट बिकम्स थिक. ॲक्च्युली प्रायमरी सेल वॉल हा एकदम थिन आहे परंतु ज्या वेळेस सेल वॉलची ग्रोथ ही स्टॉप होते म्हणजे थांबते तर त्यावेळेस तो इट बिकम्स थिक. म्हणजे स्टार्टिंगला सेल वॉल हा एकदम थिन आहे प्रायमरी सेल वॉल परंतु ज्या वेळेस सेल वॉलची ग्रोथ स्टॉप होते त्यावेळेस तो थिक बनतो. दे कंटेन कंपोज ऑफ सेल्युलोज अँड मायक्रोफिब्रिल्स. त्याच्यामध्ये सेल्युलोज आणि मायक्रोफिब्रिल्स हे आढळून येतात. प्रायमरी सेल वॉलमध्ये महत्त्वाचं काय आहे की ज्यावेळेस सेल डिव्हिजन कंप्लीट झाल्यानंतर जो पहिला फर्स्ट सेल वॉल तयार होईल किंवा फॉर्म होईल नव्याने तर त्याला म्हटलं जाईल प्रायमरी सेल वॉल. त्यानंतर प्रायमरी सेल वॉल हा एकदम थिन आहे. नेक्स्ट की इट लाईज तो कुठे आढळून येतो तर मिडल लॅमेला आणि सेकंडरी सेल वॉलच्या मध्ये दोन्हींच्या मध्ये. त्यानंतर सेल वॉलची ग्रोथ ही स्टॉप झाल्यानंतर तो एकदम थिक बनतो आणि त्याच्यामध्ये सेल्युलोज आणि मायक्रोफिब्रिल्स या घटकांपासून तो बनलेला आहे. आता फर्स्टली बघितलं आपण मिडल लॅमेला, त्यानंतर प्रायमरी सेल वॉल आणि आता प्रायमरी सेल वॉल नंतरचा जो लेअर असणार आहे तर तो असेल सेकंडरी सेल वॉल. सेल वॉलचा लास्ट वन आहे थर्ड वन इज द सेकंडरी सेल वॉल. फर्स्टली आहे मिडल लॅमेला, प्रायमरी सेल वॉल आणि थर्ड वन आहे सेकंडरी सेल वॉल. इट इज इनरमोस्ट लेअर ऑफ द सेल वॉल. सेकंडरी सेल वॉल हा सेल वॉलचा एकदम इनरमोस्ट लेअर आहे. आउटर मोस्ट लेअर आहे मिडल लॅमेला अँड इनरमोस्ट लेअर आहे तर सेकंडरी सेल वॉल. इट लाईज बिटवीन प्रायमरी सेल वॉल अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन. सेकंडरी सेल वॉल हा प्रायमरी सेल वॉलच्या आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये आढळून येतो. बघा, इट लाईज दोन्हींच्या मध्ये म्हणजे प्रायमरी सेल वॉलच्या आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये आढळणारा लेअर असेल तर तो असेल सेकंडरी सेल वॉल. इन सेकंडरी सेल वॉल सेल्युलोज मायक्रोफिब्रिल्स आर अरेंज इन पॅरलल. सेकंडरी सेल वॉलमध्ये जे काही सेल्युलोज आणि मायक्रोफिब्रिल्स हे पॅरलर त्याची काय अरेंजमेंट आहे तर ती समांतर म्हणजेच कशी आहे तर पॅरलल आहे. द सेल वॉल इज द थिक.
प्लांट जो काही सेकंडरी सेल वॉल आहे तर तो एकदम थिक आहे अँड इट कन्सिस्ट ऑफ 3 लेयर्स. म्हणजे सेकंडरी सेल वॉल हा 3 लेयर्समध्ये विभागला गेलेला आहे. जे काही 3 लेयर्स आहे तर ते आहे आउटर लेयर, मिडल लेयर अँड इनर लेयर. म्हणजे सेकंडरी सेल वॉल हा 3 लेयरमध्ये विभागला गेला आहे, आउटर लेयर, मिडल लेयर अँड इनर लेयर. एक लक्षात आलं पाहिजे की सेकंडरी सेल वॉल हा सेल वॉलचा एकदम इनर मोस्ट लेयर आहे. त्यानंतर तो प्रायमरी सेल वॉलच्या आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये आढळून येतो. त्यानंतर सेकंडरी सेल वॉलमध्ये सेल्युलोज आणि मायक्रोफिब्रिलची जी अरेंजमेंट आहे तर ती पॅरलर इन अरेंजमेंट, पॅरलर म्हणजे समांतर अरेंजमेंट आहे. त्यानंतर सेकंडरी सेल वॉल हा थिक असून तो 3 लेयर्समध्ये विभागला गेला आहे. जे काही 3 लेयर्स आहे तर ते आहे आउटर लेयर, मिडल लेयर अँड इनर लेयर. हे झालं स्ट्रक्चर ऑफ द सेल वॉल. स्ट्रक्चर ऑफ सेल वॉल हे 3 याच्यामध्ये महत्त्वाचे पार्ट्स आहेत. आणि सिक्वेन्सली मिडल लॅमेला, प्रायमरी सेल वॉल आणि सेकंडरी सेल वॉल. मिडल लॅमेला हा कॉमन लेयर्स आहे, त्याचप्रमाणे सेलचं एकदम आउटर मोस्ट कव्हरिंग आहे. आणि सेल वॉलचं फंक्शन आहे तर प्रोटेक्शन ऑफ द सेल. सेलचं पूर्णपणे प्रोटेक्ट करण्याचं काम सेल ऑर्गन्स म्हणजे जी काही सेलची भिंत आहे, आपण भिंत थोडक्यात तर भिंत म्हटल्यावर काय असणार की प्रोटेक्शन, म्हणजे पूर्ण सेलचं प्रोटेक्शन करण्याचं काम सेल वॉल या सेल ऑर्गन्सद्वारे केले जाते. फंक्शन ऑफ द सेल वॉल, सेल वॉलचं असलेलं कार्य. द मेन फंक्शन इज टू प्रोटेक्ट द इनर पार्ट ऑफ द सेल. म्हणजे सेलला प्रोटेक्ट करण्याचं काम, जो काही सेलचं इनर पार्ट आहे तर त्याचं प्रोटेक्शन करण्याचं कार्य सेल वॉलद्वारे केले जाते. सेकंड वन फंक्शन इज द टू डिटरमाइन द शेप अँड साईज ऑफ द सेल. सेलला साईज आणि शेप डिटरमाइन करण्याचं काम पण सेल वॉलद्वारे केले जाते. थर्ड वन आहे टू प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट टू प्लांट्सला मेकॅनिकल सपोर्ट करण्याचं काम. सपोज एखादं झाड आहे तर ते झाड वाकलं जातं, त्याची फांदी, तर तो झाला मेकॅनिकल सपोर्ट. तर मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करण्याचं काम पण सेल वॉलद्वारे केले जाते. आणि सगळ्यात लास्ट आहे इट कंटेन लॉट्स ऑफ एन्झाईम. सेल वॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स आढळून येतात. तर बघायच्यापैकी कुठला पण 2 फंक्शन आपण लिहू शकतो एक्झाममध्ये. त्याचं महत्त्वाचं फंक्शन आहे की सेलची प्रोटेक्शन करण्याचं काम. त्यानंतर टू डिटरमाइन द शेप अँड साईज ऑफ द सेल. सेलला साईज आणि शेप डिटरमाइन करण्याचं कार्य पण. त्याचप्रमाणे मेकॅनिकल सपोर्ट पण, प्लांट्सला मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करण्याचं पण काम केले जातं. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स हे आढळून येत असतात. हे झालं फंक्शन ऑफ द सेल वॉल. आता सेल वॉल हा पण एकदम महत्त्वाचा सेल ऑर्गन्स आहे. सेल वॉलमध्ये डायग्राम काढणं पण अपेक्षित आहे. डायग्राममध्ये मिडल लॅमेला, त्याचप्रमाणे प्रायमरी सेल वॉल, सेकंडरी सेल वॉल येणं पण अपेक्षित आहे. आणि आपण त्यावर डायग्रामवरून त्याचं डिस्क्रिप्शन हे लिहू शकतो. आणि फंक्शनमध्ये कुठले पण 2 फंक्शन तुम्ही लिहू शकता. सेल वॉल, त्यानंतर सेल वॉलमध्ये महत्त्वाचं काय आहे की सेल वॉल हा प्लांट्समध्येच आढळून येतो. ॲनिमल सेलमध्ये तो पूर्णपणे अब्सेंट आहे. त्यानंतर प्लांट सेल वॉल हा सेल्युलोजपासून बनलेला आहे. परंतु इन केस ऑफ मिडल लॅमेला, म्हणजे जो काही पहिला पार्ट आहे मिडल लॅमेला, तर मिडल लॅमेला या लेअरमध्ये सेल्युलोज हा आढळून येत नाही. आणि प्रायमरी सेल वॉल म्हणजे काय की मिडल लॅमेला आणि सेकंडरी सेल वॉल ह्या दोन्हीमध्ये असलेला लेअर म्हणजे तो झाला प्रायमरी सेल वॉल. त्यानंतर ज्यावेळेस सेल डिव्हिजन कंप्लीट होते, सेल डिव्हिजन कंप्लीट झाल्यानंतर जो सेल वॉल हा फर्स्ट फॉर्म होईल तर त्याला म्हटलं येईल प्रायमरी सेल वॉल. आता सेकंडरी सेल वॉल जर म्हटलं तर सेकंडरी सेल वॉल हा सेल वॉलचा एकदम इनर मोस्ट लेअर आहे, बरोबर. त्यानंतर जो काही सेल वॉल आहे तर तो 3 लेअरमध्ये विभागला गेलेला आहे, आउटर लेअर, मिडल लेअर अँड इनर लेअर. आणि फंक्शन जर म्हटलं तर सेलचं प्रोटेक्शन करण्याचं काम, त्याचप्रमाणे साईज अँड शेप ऑफ द टू डिटरमाइन द साईज अँड शेप ऑफ द सेल. त्याचप्रमाणे प्लांट्सला मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करण्याचं काम पण सेल वॉलद्वारे केले जाते. हे झालं फंक्शन ऑफ द सेल वॉल.